तर आज आपण बघणार आहे लॉग टेबलचा वापर करून स्क्वेअर रूट कसं काढायचं. ठीक आहे. तर कुठलीही संख्या तुम्हाला दिलेली असेल त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. तुम्ही जर लॉग टेबल मध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की स्क्वेअर रूट काढण्यासाठी तुम्हाला दोन टेबल्स दिलेले आहेत. पहिला जो टेबल आहे तुमचा तो पहिला टेबल तुमचा 1 ते 10 चा आहे. पहिला टेबल आहे तो 1 ते 10 पर्यंतच तुम्ही त्याच्यामध्ये स्क्वेअर रूट काढू शकता. आणि जो दुसरा टेबल आहे पेज पलटल्यानंतर त्याच्या मागच दुसरा टेबल दिलेला आहे. त्या दुसऱ्या टेबल मध्ये तुम्ही 10 ते 100 पर्यंतचे स्क्वेअर रूट काढू शकता. म्हणजे तुम्हाला दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड करून दिलेला आहे. एक 1 ते 10 आणि दुसरा 10 ते 100. तर असं का केलेलं आहे? 1 ते 10 आणि 10 ते 100 असे त्याचे दोन भाग का केलेले आहेत ते आपण समजण्याचा प्रयत्न करू. सो पहिलं उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण आहे स्क्वेअर रूट ऑफ 1.73. ओके. 1.73 चा 7 चा तुम्हाला काय करायचं स्क्वेअर रूट बघायचा आहे. तर पहिल्यांदा हे बघायचं की दिलेली संख्या तुमची 1 ते 10 मध्ये आहे का 10 ते 100 मध्ये आहे. इथं आपल्याला सरळ सरळ दिसते की दिलेली संख्या 1 ते 10 मध्ये आहे. तर आपण 1 ते 10 चा टेबल काढायचा आहे. ठीक आहे. आणि 1 ते 10 च्या टेबल मध्ये 1.7 ही संख्या शोधायची आहे. पहिल्या दोन संख्या खूप महत्त्वाच्या असतात. 1.7 ही संख्या शोधायची आहे आणि त्याचा 3 मध्ये बघायचं. 1.7 चा 3 मध्ये म्हणजे 1.73 आपलं काम होईल. 1.7 चा 3 मध्ये इथं आहे 1.7 0 1 2 3. 1.7 चा 3 मध्ये 1.315 1.315. तर हे आपलं उत्तर झालं 1.315. साधं सोपा 1.315 झालं. एवढं सोपं उत्तर आहे. इथं मी 1.315 म्हणजे 1.73 चा स्क्वेअर रूट आहे 1.315. चला नेक्स्ट 22.33. तर 22.33 स्क्वेअर रूट ऑफ 22.33. तर ही संख्या 22.33 ही संख्या तुमची 10 ते 100 च्या मध्ये येते आणि त्यामुळे आपल्याला काय करायला लागणार आहे टेबल जो काढायचा आहे ती 10 ते 100 वाला टेबल काढायचा आहे. 10 ते 100 वाला टेबल आहे आपला. त्याच्यामध्ये 22 ही संख्या शोधायची. इकडे उजव्या साईडला 22 संख्या शोधायची आहे आणि त्याचा 3 मध्ये बघायचं. 22 चा 3 मध्ये जसं लॉग बघतो तसंच बघायचं आहे. सो इथं आला 22. ओके. सो 22 चा 3 मध्ये बघायचा आहे. सो 22 चा 3 मध्ये 1 2 3 मध्ये हा 4.722 आणि पुन्हा इकडे मीन डिफरन्स 3 मध्ये बघायचा. तो 3च आहे. 3 मधला मीन डिफरन्स 3च आहे. ठीक आहे. त्यामुळे काय उत्तर येईल हे 4.722 आणि हे 3 त्याच्यात मिळवायचे आहेत म्हणजे 4.725. ठीक आहे. जसं आपण लॉग मिळवतो तसंच 4.725. 22 चा 3 मध्ये 4.722 आणि मेन डिफरन्स 3 मध्ये बघितला पण 3च आलेला आहे. तो वरती 3 ला बघायचा आहे. तो तिथं 3च आलेला आहे आपला चुकून कोइन्सिडेंटली. 4.725 हे आपलं उत्तर असेल. उत्तर इथं लिहितो मी 4.725 झालं. तर ही दोन सोपी होती कारण सरळ सरळ आपल्याला ज्या दोन संख्या मिळाल्या ती पहिली 1 ते 10 मध्ये होती आणि दुसरी 10 ते 100 मध्ये होती. त्यामुळे काही प्रश्न आला नाही. आता राहतो प्रश्न पुढच्या संख्येचा की 425.12 ही संख्या आहे. मुळात लॉग टेबलचा नियम तुम्हाला माहिती की पहिल्या 4 संख्या उपयोगाच्या आहेत त्यामुळे शेवटची संख्या सोडून द्यायची. ही जी 2 आहे आपल्या पहिल्या 4 2 5 आणि 1 या एवढ्याच संख्या आपल्याला उपयोगी पडणार आहेत. पुढची संख्या सोडून द्यायची. जर संख्या पुढची 5 पेक्षा मोठी असेल तर अलीकडची संख्या 1 ने वाढवायची. राऊंड ऑफ करणे तुम्हाला माहित आहे. परंतु सध्या लक्षात ठेवा की आपल्याला फक्त 4च संख्या उपयोगाच्या आहेत. दुसरी गोष्ट की दिलेली संख्या स्क्वेअर रूट ऑफ किती आहे 425
पॉईंट आता एकच घेतो मी, पुढची संख्या सोडून देतो. 100 पेक्षा मोठी आहे. आपल्याकडे दोनच टेबल आहेत, एक ते 10 आहे आणि दुसरा 10 ते 100 आहे. आपल्याकडं 100च्या पुढचा टेबल नाही, त्यामुळे काय करायचंय तुम्हाला, तर ही संख्या कन्वर्ट करून 1 ते 10 किंवा 10 ते 100 मध्ये आणायची. 1 ते 10 किंवा 10 ते 100 मध्ये आणायची. कशी आणायची बघा, जर मी काय केलं, इथं घेतो. जर मी काय केलं, तर एक घर इकडे सरकवलं, एक घर इकडे सरकवलं, तर ते 42.51 बरोबर आहे, 42.51 आणि मग गुणिले काय होईल, 10⁻1 होईल, बरोबर, 10⁻1. पण मी जर दोन घर सरकवली, जर सरकवली, तर मला उत्तर काय मिळेल, दोन घर सरकवली तर 4.521 इंटू 10⁻2, दोन घर सरकवल्यावर तर हे होतं. मग आता प्रश्न की एक घर सरकवायचं का दोन घर सरकवायची, म्हणजे तुमची जी काही संख्या आहे ती 10 ते 100 मध्ये आणायची का 1 ते 10 मध्ये आणायची, हे कशावर डिपेंड आहे, तर ते डिपेंड आहे तुमचा 10चा घातांक काय येतो त्याच्यावर अवलंबून आहे. हा नियम लक्षात ठेवा की तुम्हाला पॉइंट असे सरकवायचे आहेत, नीट ऐका, की पॉइंट असे सरकवायचे आहेत की 10चा घातांक हा 2च्या पटीत आला पाहिजे, म्हणजे 10⁻2, 10⁻4, 10⁻6, 10⁻8 and so on, किंवा 10⁻2, 10⁻4, 10⁻6, 10⁻8 and so on. तुम्हाला अशा पद्धतीने पॉइंट सरकवायचे आहेत की तुमचा 10चा घातांक यायला पाहिजे 2च्या पटीत. आता बघा इथं मी काय केलं, एक पॉइंट सरकवला, एक पॉइंट सरकवल्यामुळे 10चा घातांक किती आला, 10⁻1, की जो 2च्या पटीत नाही, आणि 2च्या पटीत नसल्यामुळं आपल्याला हे असे पॉइंट सरकवून चालणार नाही. त्या उलट जर तुम्ही इथं बघितलं तर मी 2 पॉइंट सरकवले आणि 2 पॉइंट सरकवल्यामुळे संख्या किती आली, 1 ते 10च्या मध्ये आली, येऊ दे, पण आपला 10चा घातांक काय आला, 2च्या पटीत आला, त्यामुळे हे आपली पॉइंट सरकवण्याची पद्धत बरोबर आहे. त्यामुळे या पद्धतीने पॉइंट सरकवले पाहिजेत, हे आपलं चुकीचं आहे. ओके, मी काढून टाकतो. म्हणजे आपल्याला आता आपल्याला स्क्वेअर रूट बघता येईल. असं का करायचं आहे, कारण स्क्वेअर रूट बघताना तुम्हाला 10⁻2 जे काय आहे त्याचा स्क्वेअर रूट बघताना तुम्हाला 2 ला भागता येतं, म्हणजे उदाहरणार्थ त्याचं स्क्वेअर रूट काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ 4.251 इंटू 10⁻2 चा स्क्वेअर रूट 10⁻1, 10⁻4 असेल तर 10⁻2, 10⁻6 असेल तर 10⁻3, 2 ला भागून तुम्हाला स्क्वेअर रूट काढता येतं. पण त्याच्या 10⁻3 चं स्क्वेअर रूट काढावं लागलं तर ते तर 10⁻3/2, की ज्याची किंमत आपल्याला माहित नाही, या अवघड होऊन बसतं. त्यामुळे नेहमी आपल्याला 10चा घातांक काय करायचा आहे, 2च्या पटीत आणायचा आहे, तर आपल्याला स्क्वेअर रूट काढणं सोपं जाईल. ठीक आहे, किंवा जर तुम्ही 1 ठेवला तर 10⁻1 चं स्क्वेअर रूट म्हणजे येईल 10⁻½ आणि हे काढणं आपल्याला पुन्हा अवघड जाईल, आणखी काम वाढेल. त्यामुळं एक लक्षात ठेवा की 10चा घातांक नेहमी 2च्या पटीत आणायचा. ओके, आता इथं कसं केलं बघा, मी फक्त 10⁻2 चं स्क्वेअर रूट काढून बाहेर ठेवलेलं आहे. तुम्ही एकाच वेळी प्रोसिजर केली तरी चालेल, पहिलं गणित आहे म्हणून मी असं वेगळं वेगळं करून दाखवलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आतल्या संख्येचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. आतली संख्या आहे 4.225 आणि दिसतंय 1 ते 10च्या मध्ये आहे, त्यामुळे आपण 1 ते 10चा टेबल काढणार आणि 4.2 चं 5 मध्ये बघणार, 4.2 चा 5 मध्ये स्क्वेअर रूट बघणार, 4.2 चा 5 मध्ये, 5 मध्ये 4.2, इथं आहे 4.2, आहे 4.2, त्याचा 0, 1, 2, 3, 4, 5, 5 मध्ये किती आहे, 2.762 आणि 1 मध्ये इथं किती आहे, 0च आहे, त्यामुळे काय प्रश्न येत नाही, 2.062 हे आपलं उत्तर झालं, 2.062. ठीक आहे, तुम्ही लॉग टेबल मध्ये व्यवस्थित बघायचं, 2.062 हे आपलं उत्तर आहे. आता आणायचं इकडं, मीन डिफरन्स किती आलाय तुमचा, 1 मध्ये 0 आलाय, त्यामुळं आपलं एवढंच उत्तर येणार, 2.062. ओके, सो मी लिहितो, काय उत्तर 2 पॉईंट, ह्याचं स्क्वेअर 2.062 हे उत्तर आलं, गुणिले हा अजून 10⁻1 तसाच आहे म्हणजे 10, बरोबर आहे, आणि 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 1 पॉईंट परत इकडे सरकेल उलटा, 20.62 हे आपलं उत्तर झालं. ठीक आहे, पॉईंट सरकवता आला पाहिजे, एक लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही इकडे पॉईंट सरकवता, ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही डाव्या बाजूला पॉईंट सरकवता त्यावेळी घातांक नेहमी वाढतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे एकमेव लक्षात गोष्ट ठेवली तरी तुम्हाला बऱ्यापैकी जमेल की डाव्या साईडला पॉईंट सरकवले की घातांक वाढतो. इथे बघा, मी पॉईंट
दोन घरं सरकवला डाव्या साईडला, माझा घातांक 10 चा 1 न 2 झाला. ओके, शून्य होता, 10:0 होता, त्याचा दोन घरं सरकवल्यामुळे 2 झाला. ठीक आहे. तसं आता मी 10 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे 10 चा घातांक 1 आहे, त्याचा मी शून्य करतोय म्हणजे मला काय केला पाहिजे, पॉईंट इकडे सरकवला पाहिजे. उजव्या बाजूला सरकवला मग 10 चा घातांक कमी झाला. इथं 10:0 आहे ते आपण लिहित नाही. ओके, तर या गोष्टी समजून घ्या. 10 न मल्टिप्लाय केल्यामुळे 2 चा 20 झाला असं म्हटलं तरी चालेल. पण पॉईंट सरकवणं जमलं पाहिजे, नाहीतर तुम्हाला स्क्वेअर रूट आणि रेसिप्रोकल्स काढता येणार नाही. ठीक आहे. आणि त्यामुळे उत्तर तुमचं काय होईल याचं, आता उत्तर काढलेलं आहे आपण, उत्तर आहे 20.62. याचं उत्तर आहे 20.62. सिमिलरली पुढची संख्या बघूया आपण लगेच. पुढचा आहे स्क्वेअर रूट ऑफ 7000. ठीक आहे. आता आपल्याला डायरेक्ट किती पॉईंट सरकवायचे ते आपण ठरवून घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ 7000 म्हणजे पुन्हा एकदा ती संख्या जी झालेली आहे तुमची 100 च्या वर गेलेली आहे, त्यामुळे आपल्याला पॉईंट सरकावे लागणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ 7000. ओके, इज इक्वल टू, बघा आता समजा मी इथं पॉईंट टाकला, बरोबर आहे, मी एक पॉईंट सरकवला तर 700, अजून काय आलेली नाही 100 च्या आतमध्ये. दोन पॉईंट सरकवले तर 70.00 होईल. ते पुढचे 00 नाही लिहिले तरी चालतील, पण 10⁻² पुढे तुम्हाला लिहिलं पाहिजे. 10⁻². आता बघा समजा मी 3 पॉईंट सरकवले असते, 1 2 3, किती येते 7. चालेल का? चालेल. पण पुढे काय येते 10⁻³ पण 10⁻³ आपल्याला चालत नाही, कारण 10 चा घातांक आला पाहिजे 2 च्या पटीत आला पाहिजे. त्यामुळे ही मेथड तुमची चुकीची आहे, ही बरोबर. तुम्हाला काय करायचे, पॉईंट असा सरकवायचा आहे, पॉईंट असा सरकवायचा की 10 चा घातांक आला पाहिजे 2 च्या पटीत आला पाहिजे. आणि त्यामुळे मी ही मेथड वापरणार आहे. संपला. आता फक्त काय करायचंय तुम्हाला 70 चा. ओके, आता डायरेक्ट करूया, बरोबर. हे 10⁻² चा घातांक 10⁻1 येणार आहे, ते मी आधी लिहून ठेवतो. 70 चा 00 मध्ये बघायचा आहे, आणि 70 चा बघायचा याचा अर्थ तुम्हाला कुठला टेबल काढावा लागेल, 10 ते 100 चा टेबल काढावा लागेल. ओके, 10 ते 100 चा टेबल काढतो. याच्यात 70 बघूया आपण. 70 चा 00 मध्ये बघायचं, तर मेन डिफरन्स मध्ये शून्य नसतोच, त्यामुळे 70 चा फक्त 0 मध्ये बघायचा. आणि 70 चा 0 मध्ये किती आहे, 8.367. चालेल, हे उत्तर आहे आपलं 8.367. हे लिहितो मी इथं 8.367. बघा दोन्ही एकत्र केले मी आता. 70 चा स्क्वेअर रूट आलं 8.367 आणि 10⁻² चा स्क्वेअर रूट आलं 10⁻1. त्याच्याऐवजी मी 10 लिहिलाय फक्त. 10 ने मल्टिप्लाय करा, काय मिळेल 83.67 आणि हे आपलं उत्तर आहे 83.67. झालं. तर तुम्हाला आता हे जमलं असेल कशा पद्धतीने पॉईंट सरकवायचे आहेत, किती पॉईंट सरकवायचे हे खूप महत्वाचं. पॉईंट असे सरकवायचे, दोन नियम लक्षात ठेवा. पॉईंट असे सरकवायचे की तुमची संख्या काय आली पाहिजे, 1 ते 10 किंवा 10 ते 100 च्या मध्ये आली पाहिजे, हे पहिला नियम. आणि दुसरा नियम काय आला पाहिजे, 10 चा घातांक आला पाहिजे, इवन आला पाहिजे. ओके, 10 चा घातांक इवन आला पाहिजे. ही दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. 10 चा घातांक पण इवन आला पाहिजे आणि 1 ते 10 किंवा 10 ते 100 च्या मध्ये आलं पाहिजे, तर तुमचं स्क्वेअर रूट तुम्हाला काढता येईल. 1 ते 10 मध्ये आला तर पहिला टेबल वापरायचा, 10 ते 100 मध्ये आला तर दुसरा टेबल वापरायचा. ओके, चला. आता ह्या ज्या संख्या होत्या त्या सगळ्या काय होत्या, एक पेक्षा मोठ्या होत्या. आता थोड्या पॉईंट मधल्या बघूया त्यांचा स्क्वेअर रूट कसं काढायचं. सो पहिलं घेऊया आपण स्क्वेअर रूट ऑफ 0.81. आता इथे जर तुम्ही बघितलं स्क्वेअर रूट ऑफ 0.81, तर ही 1 ते 10 मध्ये सुद्धा नाही आणि 10 ते 100 मध्ये सुद्धा नाही, त्यामुळे तुम्हाला पॉईंट सरकवावं लागणार आहे. आणि पॉईंट आता आपण सरकवणार उजव्या बाजूला, बरोबर. कारण इकडे सरकवला तर ते 0.0 होऊन जाईल, त्याचा काही उपयोग नाही. आपल्याला 1 ते 10 मध्ये आणायचं असेल तर इकडे सरकवलं, उजव्या बाजूला सरकवला पाहिजे. मी उजव्या बाजूला पॉईंट सरकवतो. आता काय मिळेल, 8.1 इंटू 10⁻1. एक पॉईंट सरकवला तर 8.1 इंटू 10⁻1. पण आपला नियम काय सांगतो, आपला नियम सांगतो की पॉईंट असे सरकवायचे की 10 चा घातांक काय आला पाहिजे, 2 च्या पटीत आला पाहिजे. त्यामुळे एक पॉईंट सरकवून चालणार नाही, असं करून चालणार नाही. आपल्याला काय करायला लागेल, 2 पॉईंट सरकवले पाहिजेत. म्हणजे 81 गुणिले 10⁻². मी सांगितलं उजव्या बाजूला सरकवलं की घातांक कमी होत निघाला, 0 चा -1 -2 असं कमी होत गेलेला आहे. झालं. आता काय झालं, 81 चा स्क्वेअर रूट तुमच्या पाठ आहे, ठीक आहे, 9 येतं. तरी पण आपण लॉग टेबलचा वापर करूया आणि 81 स्क्वेअर रूट. आता 81 म्हणजे 10 ते 100 च्या मध्ये आले, त्यामुळे 10 ते 100 वाला टेबल तुम्हाला काढला पाहिजे. सो 10 ते 100 वाला टेबल काढूया आपण.
आणि 81 चं स्क्वेअर रूट किती येते ते बघूया. सो 81 इथंच आहे बघा. 81 चं स्क्वेअर रूट किती आलंय तुमचं 9.0000 इथं आहे बघा. 81 चं 9.000 बरोबर. तेच उत्तर घेऊया आपण 9.000 9.000 हे 00 नाही लिहिले तरी चालतंय, काय फरक पडत नाही. हे कुणाचं उत्तर आहे स्क्वेअर रूट ऑफ 81 आणि 10⁻² चं स्क्वेअर रूट काय येणार 10⁻1 ह्याला फक्त 2 ने भागायचं 10⁻1. आता मी आणखी एक पॉईंट सरकवतो. आता इथं -1 आहे, मगाशी पॉझिटिव्ह होती त्यामुळे उजव्या बाजूला पॉईंट सरकवला होता. आता मायनस आहे त्यामुळे डाव्या बाजूला पॉईंट सरकवणार आणि उत्तर तुमचं येणार 0.9. पुढचे शून्य दिले तरी चालतंय, नाही दिले तरी चालतंय. मी आता इथं देतो आणि इकडे लिहिताना आपण लिहूया 0.9. टॅली करून बघायचं 0.9 चा स्क्वेअर करायचा तुम्हाला 0.81 मिळेल. 0.81 स्क्वेअर 0.9. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे स्क्वेअर रूट्स काढायचे आहेत. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट पॉईंट घेऊया. सेम आता प्रोसिजर काढलेले आहे, सगळे एकसारखंच असणार आहे. आता नेक्स्ट आहे तुमचा 0.0656 स्क्वेअर रूट ऑफ 0.0656 751 किती पॉईंट सरकवले पाहिजेत. असे दोनच नियम लक्षात ठेवायचा. असा पॉईंट सरकवायचा की संख्या काय आली पाहिजे 1 ते 10 किंवा 10 ते 100 च्या मध्ये आली पाहिजे आणि 10 चा घातांक 2 च्या पटीत आला पाहिजे. इथं बघा एक घर सरकवून चालणार नाही, दोन घर सरकवली तर काय होईल 6 पॉईंट. ओके 6.51 1 2 दोन घर सरकवली. ठीक आहे. 10⁻². बघा 1 ते 10 मध्ये पण आला आणि 10 चा घातांक 2 च्या पटीत आला. सरळ सरळ आता काय करा 6.51 चा स्क्वेअर रूट बघा पहिल्या टेबल मध्ये बघायला लागणार 6.5 चं 1 मध्ये बघायचं आहे कसं 6.5 चा 1 मध्ये. ठीक आहे. 6.5 चा 1 मध्ये पहिल्या टेबल मध्ये. सो बघा 6.5 खाली दुसऱ्या पानावरती आहे 6.5 चा 1 मध्ये. 1 मिनिट चेक करून देते सांगता सर मी 6.5 चा 1 मध्ये. ओके 6.5 चा 1 मध्ये इथं आहे दिसतोय आपल्याला. किती आहे 6.5 चा इथं 1 मध्ये किती आहे 2.551 2.551 झालं उत्तर आपलं काय झालं 2.551 बरोबर. हे कोणाचं उत्तर झालं हे 6.51 चं स्क्वेअर रूट झालं आणि 10⁻² चं स्क्वेअर रूट अजून घ्यायचं 10⁻² चं स्क्वेअर रूट काय 10⁻1 म्हणून 2 च्या पटीत घ्यायचं असतं म्हणजे भागिले 2 लगेच करता येतात. आता 10⁻1 चं कन्वर्ट करून घेऊया. आता पॉईंट इकडे आहे म्हणजे उजव्या बाजूला पॉईंट सरकला डाव्या बाजूला पॉईंट सरकला म्हणजे उत्तर काय आलं 0.255. ओके त्याला एवढंच उत्तर आहे. एक पुढचा लिहिला तरी चालेल आणि हे उत्तर मी इथे लिहितो 0.2551 हे आपलं काय झालं याचं स्क्वेअर रूट झालं. आणि शेवटचा लगेच 2 मिनिटात बघून टाकूया. ओके काय आहे शेवटची संख्या 0.002 किती घरं सरकवायला लागतील 1 2 3. बघा आता 3 घरं जर मी सरकवली इथं पॉईंट आहे 1 2 3 काय 2 × 10⁻³ चालेल का नाही चालणार कारण 10 चा घातांक किती आला ऑड आला. मग करायचं काय तर आपल्याला माहित असतं की इथं संख्या नाही याच्या पुढे याचा अर्थ शून्य असणार. ठीक आहे शून्य असणार आहे त्यामुळे मी काय करतो 4 घरं सरकवतो 1 2 3 आणि 4 म्हणजे काय येणार 20 × 10⁻². बरोबर आहे 20 × 10⁻². मग 20 चं स्क्वेअर रूट डायरेक्ट बघूया कारण हे 10⁻² चा स्क्वेअर रूट काय येणार आहे 10⁻, सॉरी 4 घरं सरकवली ना 1 2 3 4 घरं सरकवली त्यामुळे 10⁻4 येईल 10⁻4 आणि 10⁻4 चं स्क्वेअर रूट 10⁻2 राहिला 20 चं स्क्वेअर रूट. तर 20 चा 0 मध्ये बघणार 20 म्हणजे 10 ते 100 म्हणजे 10 ते 100 मध्ये काढलं पाहिजे आपल्याला. 20 चा 0 मध्ये बघायचं इथंच आहे बघा 20 चा 0 मध्ये काय आला 4.20
वीजचा 4.472. ठीक आहे, लगेच लिहून टाका 4.472. 4.472. 4.472. ओके, राहिलं काय? तर हे पॉईंट सरकवायचं. आता 10⁻² म्हणजे 2 घरं सरकवली पाहिजे. इथं आला, इथं सरकवलं तर 1 आणि आणखी एक सरकवलं तर 2, म्हणजे काय 0.0447. 0.0447. तुम्हाला जर असंच ठेवायचं असेल तरी पण चालतं. याचं उत्तर तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. काय 0.0447 किंवा एखाद्याला वाटलं की नाही बाबा आम्हाला असंच ठेवायचं आहे तसं चालतं. काय 4.472 × 10⁻² चालेल. ओके, काय फरक पडत नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, स्क्वेअर रूट काढायची आहेत. याच्यात अवघड गोष्ट एवढीच आहे, पॉईंट सरकवणे. कुठल्या बाजूला पॉईंट सरकवायचा? उजव्या बाजूला सरकवलं तर 10⁻² लिहायचा, -2 लिहायचा, म्हणजे प्लस करत जायचं का मायनस करत जायचं. ओके, डाव्या बाजूला सरकवल्यावर काय करायचं, उजव्या बाजूला सरकवल्यावर काय करायचं. ठीक आहे, स्क्वेअर रूट काढून झाल्यानंतर कसे पॉईंट सरकवायचे हे तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे, एवढाच फक्त डिफिकल्ट पार्ट आहे. तुम्ही जर त्यांची एक्झाम्पल सोडवली आणि प्रॅक्टिस केली की कशा पद्धतीने कुठं पॉईंट सरकवल्यानंतर 10⁻² काय येतं याची जर प्रॅक्टिस केली तर स्क्वेअर रूट काढणं तुम्हाला सोपं जाईल. आणि हे प्रॅक्टिस करणं गरजेचंच आहे, कारण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेसिप्रोकल्स बघणार आहे. त्याच्यात सुद्धा असेच तुम्हाला पॉईंट सरकावे लागणार आहे. ठीक आहे, तर हे होतं स्क्वेअर रूट. ज्यांना समजलं नाही त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मला दिलं तरी चालेल. ठीक आहे, आज पुरते इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला, नेक्स्ट व्हिडिओला आपण रेसिप्रोकल्स बघूया.